एखादा पळणारा बैल असला ना भाऊ की कुठेतरी आता पैऱ्यांच्या खूप मागण्या होतात, आपल्या नात्यान होतात, काय होतात, पण नाही दिल्यावर त्याच्यानंतर आपल्यावर तो रागरोष पण राहून रागच जातो. राहतो. आता त्या दिवशी मला एक मेसेज केला होता, भाऊ बोलतो किती पैसे पाहिजे सांगा, बोलतो देतो बैल द्या. त्याला बोललो मी, मला बोललो पैशासाठी बोललो, आपण खेळ नाही करत ना, आपली पण आर्थिक परिस्थिती आहे चांगली जेवला असा बैल मागायचे ना बोलो. असं म्हणजे छोटा मुलगा होता तो, 17-18 वर्षाचा असेल. इन्स्टा आयडी मी त्याला चेक केला, त्याला बोललो असं कधी कोणाला करू नको, कारण माणसाला राग निर्माण होतो या गोष्टींचा. बरोबर. हे झाला, फसवणूक झाली, मग तिथून निघून आलो. 3-4 मैदान म्हणजे असं की आपण शक्यतो जिथं मोठ्या गाड्या येतील ना तिथंच जायला लागतं, कारण जोडी झाला पाहिजे. त्या दिवशी उसटण्याच्या मैदानाला आम्ही आलो होतो, एकाने बैल मागितला होता, त्यांना बैल आपण दिला, पण आपण पोहोचलो अड्ड्यात, ते आपल्या समोरच ना अचानक त्यांनी दुसऱ्या वासरामध्ये बैल घातला. आपल्याला इकडे या साईडला तुम्ही बघू शकता, आद्विका कृष्णा ठाकरे कांबा कल्याण यांचा शंभू रेडगरच्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी झालेला आहे. आपण सर्व माहिती करूया कशी काय आजची शर्यत झाली. भाऊ नमस्कार. नमस्कार. कशी काय आज शर्यत झाली? आम्ही स्टेजवर थांबलो होतो, त्यांचा पहिलाच नाव पडला बिंजोडला, अर्ध्या गोंड्यावर फिरवलं आपण नाव. बरोबर आहे. आणि कोणासोबत झाली गाडी पहिली? कामोठे आल्यांचा नाव होता, बटर आणि लादेन निघलं तिकडून. इकडून आपल्यासोबत उलव्यावाल्यांचा छोटा माद्या होता, छोटा मादे आणि शंभू गाडी शंभू पळाली. पडला. नियोजन कसं काय, म्हणजे पहिल्यांदाच पळाली काही गाडी? पहिल्यांदाच पळाली. त्या दिवशी त्यांचा फोन आला होता, बोललो ठीक आहे चालेल पळवू. आणि मला वाटतं आताच्या गाडीला उलवेकरांचा छोटा मादे आहे, याचा पण खूप जास्त नाव झालंय. चांगलं स्पीडचं, सगळे एक नंबरच बैला सध्या चालू आहे बैल. आणि दिसायला छोटा पण आहे खूप मोठा. खूप गाडी पुढे चांगली खेचतो वासरू. बरोबर. आता तेवढ्या लांबून इकडे रिटगरचा मैदान निवडलं. आज मुंबईला 3-4 मैदान आहेत. 3-4 मैदान म्हणजे असं की आपण शक्यतो जिथं मोठ्या गाड्या येतील ना तिथंच जायला लागतं, कारण जोडी झाला पाहिजे. त्या दिवशी उसटण्याच्या मैदानाला आम्ही आलो होतो, एकाने बैल मागितला होता, त्यांना बैल आपण दिला, पण आपण पोहोचलो अड्ड्यात, ते आपल्या समोरच ना अचानक त्यांनी दुसऱ्या वासरामध्ये बैल घातला. थोडा झाला, मग तिथून बैल आम्ही घरी आणला, मग त्यामुळे इथला नियोजन केला. म्हणजे बैल तुम्हाला तिथे बोलवलं होतं, आपला पैरा आहे आणि तिथे टायमावर हे झाला, फसवणूक झाली, मग तिथून निघून आलो. बरोबर. ते म्हणजे काही दुसऱ्या वासराला वाटतं दुसऱ्यांनी फसवलेला, तर त्यांच्या संबंधात यांनी बैल दिला. बरोबर. म्हणजे कुठेतरी त्यांनी पण चांगलंच केलं, आम्ही काही नाही बोललो जाऊ दे चालेल. बरोबर. म्हणजे कुठेतरी तुम्ही पण मान्य करून घेतलं की कुठेतरी ही फसवणूक नव्हती. फसवणूक म्हणजे चांगल्या अटी झाला. फक्त त्यांना बोला की तुम्ही विचारून करायचा होता, कारण काय आम्हाला माहित नाही शर्यत झाली, आम्ही 3 वाजेपर्यंत वाट बघत थांबलो होतो. बरोबर आहे. त्यामुळे खाली सांगणं झालं असतं, सांगितलं असतं त्या जागेवर पैरा केला असता एखादा चांगला. बरोबर. कारण शंभूला मला वाटतं असा एकही मुंबईचा बैलगाडा मालक नसेल की तो पैऱ्याला नाकार नाही देणार, कारण सध्या बैल कंटिन्यू गुलाला ते. बरोबर. आता आज कोणी गाडी पळवली? गणपत होता, फिक्स गणपत ड्रायव्हरच आपला बसतो. मला वाटतं रिटगरच्या मैदानाला ड्रायव्हर पण सर्व नामांकित इथेच आहेत. इथेच आहेत सगळे इथे. आणि मैदान लाईव्ह नाही, कारण कुठेतरी बघा आता इकडच्या भागामध्ये थोडा इलेक्शनचा या चालू आहे. किती अंतर झाला गाडीचा? गाडीचं तर लाईव्ह तर नाही, पण बोलतात 1-2 चकड्यात झाली गाडी. ड्रायव्हरने हातात झाली गाडी पुढे असला. आपला ड्रायव्हर काय करतो, पब्लिकचा वेळ हातातच ठेवतो, गाडी पुढे आली ना बस, अंतर द्यायच्या नादात नाही लागत, गाडी जिंकली बस झाला. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी जास्त चलबिचल नको, चाल नाही, कारण आपला बैल पटकन हेवी व्हायला नको, तासबाज नको. बरोबर आहे. बरोबर. आणि आतापर्यंत या सीझनची आता किती गुलाल आपली? मला वाटतं इथं बाईट झाली होती उंबारवेड्याच्या मैदानावर, नाही उसटण्याच्या मैदानाला मोठी गाडी झाली होती, तिथं बाईट झाली होती. त्यानंतर आता चांगल्याच गाड्या आल्या, 15-20 गाड्यांच्या वरच झाल्या. आणि त्या दिवशी बोनिवलीला आपल्याला ट्रॉफी म्हणून मिळाली, मोठी गाडी होती आपली. तिथे आपली वाघ्या आणि शिलचा अंजीर होता, आणि इकडे भिंगारीचा गरुड आणि शंभू होता डाव्या साईडने. ही गाडी ती मोठी रकमेवर जरा गाडी झाली, तिथे आपल्याला ट्रॉफी मिळाली. बरोबर. म्हणजे एक सन्मान चिन्ह मिळालं, म्हणजे ती आठवण राहू ती आठवण म्हणजे ना, ते आम्हाला जास्त आनंद झाला जेव्हा गाडी झाली, तेव्हा जेवढा आनंद झाला ना, तेव्हा आम्हाला ट्रॉफी मिळाली ना, खूप आनंद झाला. ज्या मुलांनी चिठ्ठीत नाव काढला, पोरांनी त्याला 500 रुपये लगेच तिथे देऊन म्हणजे तो आनंदच वेगळा असतो. छोटी असतो ट्रॉफी, मोठी असतो, पण तो सन्मान चिन्ह खूप आपलं हे असतो. बरोबर. कारण कुठेतरी तो घरी घेऊन गेलो ना, तर आपल्याला आपल्या घरचे पण विचारतात त्याला काहीतरी घेऊन आले जातात, आणि तो कायम आता तुम्ही बघा वर्षांनी 2 वर्षांनी बघा कायम राहते ते बघून. भले आपण आपल्या जे इंस्टाग्रामचा पेज असतं त्याच्यावर नाही गेलो तरी ती ट्रॉफी तरी समोर बघितली ना, की बाबा आपली अशी गाडी झाली होती. खूप बरं. काय खेळाबद्दल काय बोलायला आता, कसं चाललंय आपला खेळ? 1 नंबर चालू आहे. मुंबईला असंच खेळ चालू राहायला पाहिजे, आणि असं आता सध्या तर चांगलंच चाललंय. विरोधात पळतात, परत एकत्र पळतात, खूप छान चालू आहे. बरोबर. आणि कुठेतरी या खेळाची मला वाटतं पूर्वीच्या काळामध्ये गरज होती, पण तो आता चालू झाला. खूप आपल्या अध्यक्षच स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे काही विषयच नाही. कोणी थोडा तरी चलबिचल केली तर मला बंदी आहेत. बरोबर. ते गरजेचंच आहे. तेव्हा माणूस कुठेतरी त्याला बंदी केली का इकडे माणूस कंट्रोल मध्ये राहतो. बरोबर. आता जसं तुम्ही बंदीचा विषय घेतला, एखाद्या वेळेला कधी तुमच्यावर बंदी आली नाही? तसं आपण होऊनच देत नाही. आम्ही शक्यतो शांतच राहण्याचा प्रयत्न करतो, पोरांना पण सांगतो. आणि मी ते बघायला, झेंडा बघायला पण थांबत नाही, डायरेक्ट कल्टी मारून सरळ पुढे, जे काही निकाल दिसेलच कुठे तिथं थांबायचं नसतं. असं
कारण आता तुम्ही विषय घेतला म्हणून मी विचारलं, कारण कुठे लोकांना पण माहिती पडून दे कसं काय. आता शंभूचं नियोजन कसं चाललंय आता या सीझनला? शंभूचं नियोजन आम्ही घेतल्यापासून पोसरीवालेच करतात, आम्ही करत नाही. आणि ते महत्वाचं तुम्हाला सांगायचं, कारण आपल्या नातेसंबंधीवाले बैल मागतात, आपण त्यांना नाही बोलत, देऊच बोलतोय, पण कसं आहे, पूर्ण नियोजन ते बघतात. आपण पण जास्त बोलत नाही, कारण त्यांच्या नियोजनात बैल लवकर पडत नाही. आम्ही नियोजन केलं नाही 100% नियोजन फसतं. बरोबर. त्यामुळे 1-2 वेळा आम्ही केला ट्राय, पण ते आमच्यात नाही सक्सेस होत. एखादा पळणारा बैल असला ना भाऊ, की कुठेतरी आता पैऱ्यांच्या खूप मागण्या होतात, आपल्या नात्यान होतात, काय होतात, पण नाही दिल्यावर त्याच्यानंतर आपल्यावर तो रागरोष पण राहून जातो. रागरोष राहतो. आता त्या दिवशी मला एक मेसेज केला होता, भाऊ बोलतो किती पैसे पाहिजे सांगा, बोलतो देतो बैल द्या. त्याला बोललो मी, मला बोललो पैशासाठी बोललो, आपण केलं नाही करत ना, आपली पण आर्थिक परिस्थिती आहे चांगली जेवला, असा बैल मागायचे ना बोलो. असं म्हणजे छोटा मुलगा होता तो, 17-18 वर्षाचा असेल. इन्स्टा आयडी मी त्याला चेक केला, त्याला बोललो असं कधी कोणाला करू नको, कारण माणसाला राग निर्माण होतो या गोष्टींचा. बरोबर. मग आता याच्यातून काय शिकलं, म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की येणाऱ्या कालामध्ये पैऱ्यांचे तुम्हाला फोन आल्यानंतर मी त्यांना डायरेक्ट सांगतो की बाबा होईल पैरा, पण आमच्याकडे करण्यापेक्षा डायरेक्ट मी नंबर पाठवतो, बाबा हे करतात त्यांचे तुम्ही बोलणं करा, कारण आपल्याला एवढं बैलांमधलं नॉलेज नाही, कुठला बैल किती पळतो काय पळतो. त्या कसं पूर्वीपासून खेळाडू चांगले आहेत, पोसरेवाले बोललं तर, स्वतः ड्रायव्हर स्वतः सगळे, त्यामुळे त्यांच्या नियोजनात बैल ठेवतो. बरोबर. आता या बैलाचा सुरुवातीचा काल पोसरीमध्ये पण गेलाय, हो. त्याच्यानंतर तुमच्या दावणीला आल्यानंतर काय बदल झाला? आमच्या दावणीला म्हणजे आम्ही घेतला ना, तेव्हा कंटिन्यू आम्हाला 9 गाड्या त्यांनी एकदम टॉपचा मारून दिला, एकदम टॉपचा. घेताना भरपूर जण बोलली का बैल त्यात असा उडी मारतो, असं तसं येतं, पण आपण विश्वासाने घेतला आणि त्याने एवढं नाव केलं काय हिशोबात नाही, आणि 2 रस्त्यात पळतो. आता आज उजवीने केली का लगेच दुसरीला डावीने नेला तरी बैलाला काही त्रास नाही. आणि खान पण एकच का वेगवेगळे? दोन्ही खांद वेगवेगळे, दोन्ही साईड आतून बोलतो. डाव्या खांद्याला जरा जास्त गती आहे त्याला, उजव्या पाठीत. बरोबर आहे. आता गणपत दादाविषयी काय बोलाल? गणपत दादा म्हणजे तो आम्हाला माणूस भेटला, बैलापेक्षा जास्त चांगली माणसं भेटली. बैल तर भेटला, पण माणसं पण चांगली भेटली. आज आम्हाला म्हणजे किती, आता ड्रायव्हरांचं तुम्हाला माहितच आहे, एक सीझनला पूर्ण एक ड्रायव्हर पण नाही बसत, तसं आम्हाला काहीच नाही. गाडी आहे, फक्त सांगायचं गणपत गाडी जमली अशा याच्याची, त्याचा तो येईल सगळा करेल, आपल्याला त्या गोष्टीची कधीच चिंता नाही. बरोबर. आता कांबे गावामध्ये पण मला वाटतं खूप मोठं नाव आहे, आणि तुमच्या परिसरामध्ये पण शंभूचं नाव आहे. काय बोला? शंभूचं नाव चांगलंच आहे, कारण तेवढ्या पट्ट्यात आता बघायला गेलं तर ह्या अड्ड्यावर मी कांबेवाल्यांची कुठली बैलं नाही बघली ती, कारण आम्हाला खूप लांब पडतो. आम्ही पण म्हणजे ना आता 2 वाजता इथं मैदानात पोहोचलोय, 11 वाजता निघून. त्यामुळे बैल जिथे आपलं कसं आहे, जिथे मोठा मैदान असेल तिथे जाऊन खेळ केला तर म्हणजे सगळ्यांना माहित होतो मोठ्या गाडा मालकानं का बैल पळतो, त्यामुळे आम्ही शक्यतो मोठ्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. मग या रीडगडच्या पाठीची किती गुलाल काय सांगा? रीडगडच्या पाठीची म्हणजे या सीझनला हा वाटतं 4था गुलाल. त्या दिवशी मध्ये याच्या अगोदर आम्ही आलो होतो तेव्हा रणजित शेठचा आम्हाला हा होता रॉकेट, ते गाडी सुटली, धागा तोडला ना, लगेच भावाने जाऊन नाव फिरवला, तशीच गाडी रिटर्न नेली होती, तशीच रिटर्न नेली ना. तो पण 2 गुलाल घेतले होते तेव्हा. म्हणजे जिद्द बघा बैलांमध्ये. काय बोला? एकदम म्हणजे बैल असं आहे ना की थकत नाही, रागीट आहे भरपूर, थकत नाही. आणि सेम त्याची कॉपी आम्हाला आता म्हसा यात्रेत मिळाली, सेम डिट्टो शंभू. बरोबर आहे. म्हणजे म्हशाच्या यात्रेतून वासरू खरेदी केलं? हा, ते 3 दिवस जात होतो शोधात, म्हणजे 1 तारखेपासूनच शोधत होतो. सेम दिसायला डायरेक्ट आणला, त्याचा फेरा मारला डायरेक्ट बिना चुकता, चांगला बोलायला. अपेक्षा आहे की करल, बघू आता. बरोबर. मग आता आजचा रीडगडचं मैदान गाडी लवकर झालेली आहे, मग आता पुन्हा गाडी खेळता का आता घरी? आता भाऊ तर गेलाय, त्याला बोललो नको भरपूर लांब जायचंय, पण तो गणपत दादा बोला बघा, बोलतो काय झाला तर 1 हप्ता. आपण शक्यतो ना महिन्यातून 6 किंवा 7 गाड्या करतो, जास्त बैल पळवत नाही ना, त्यामुळे. बरोबर आहे. चला, मग तुम्हाला पहिला गुलाल घेते त्यासाठी अभिनंदन. जर झाली दुसरी गाडी तर आपण नंतर पण मुलाखत घेऊ. चालेल, धन्यवाद.